पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताकडून पाकिस्तानच्या 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आलाय. पण हेच 9 ठिकाणं भारतानं का निवडली असतील सांगते. बहावलपूरमध्ये जैशचे मुख्यालय उद्ध्वस्त केलं गेलंय. इथं जैश-ए मोहम्मदचे प्रमुख तळ मानले जाते. हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर आत असून आता ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे, अशी माहिती सैनिकी सूत्रांनी दिली आहे. मुरीदके सांबा सेक्टरपासून अवघ्या 30 किलोमीटर असलेल्या मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या तळावर दुसरा मोठा हल्ला करण्यात आला. 2008च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याच ठिकाणाहून तयार झाले होते असं सांगितलं जातंय. गुलपूर तिसरा हल्ला गुलपूर इथं झाला, जे नियंत्रण रेषेपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. याच भागातून 20 एप्रिल 2023चा पुंछ हल्ला आणि जून 2024 मधील बसववरील हल्ला घडवून आणला गेला होता. सवाई या ठिकाणावरून सोनमार्ग 20 ऑक्टोबर 2024, गुलमर्ग 24 ऑक्टोबर 2024 आणि पहलगाम 22 एप्रिल 2025 हे हल्ले रचले गेले होते. बिलाल हे जैश-ए मोहम्मदचे प्रमुख लॉन्चपॅड मानले जात होते. कोटली हे राजौरीच्या नियंत्रण रेषेच्या आत 15 किलोमीटर अंतरावर होते. इथं 50 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. बर्नाला हे नियंत्रण रेषेच्या 10 किलोमीटर आत असून हिजबुलच्या प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं. सर्जल हे जैशचे दुसरे तळ मानले जात होते. ते आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 8 किलोमीटर अंतरावर होते. महमुना हे हिजबुल मुजाहिदीनचे मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याची माहिती आहे.